जय महाकाली ओम काळेश्वरी सर्वांना श्री स्वामी समर्थ। 4 तारखेला म्हणजे 4 डिसेंबर गुरुवारी दत्त जयंती आहे। त्याचबरोबर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार महालक्ष्मीचा व्रत देखील आहे। त्याचबरोबर त्या दिवशी पौर्णिमा देखील आलेली आहे। योगायोगाने हे तिन्ही योग एकत्र आलेले आहेत आणि अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस झालेला आहे। तर सर्वात प्रथम दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काहीही सेवा करणे शक्य झालं नाही किंवा दत्त जयंती निमित्त तुम्ही कुठलेही पारायण केलं नसेल, स्वामी चरित्र सारामृताचं किंवा मग गुरुचरित्राचं कोणतंही पारायण देखील तुम्हाला कुठल्या कारणामुळे करणे शक्य झालेलं नाही, तर त्यांनी फक्त आणि फक्त एकच सेवा करा। म्हणजे काय, तर सेवा करायचं आहे तर एक मंत्र आहे, तो मंत्र आपल्याला 108 वेळा बोलायचा आहे, एक माळ आपल्याला जपायचा आहे। आता मंत्र कोणता आहे, तर मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दत्त महाराजांचा हा काम्य मंत्र आहे। हा मंत्र म्हणाल्यामुळे दत्त महाराजांचा वरदहस्त आपल्या पाठीशी असतो, आपल्या डोक्यावरती त्यांच्या छत्रछाया असते। त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही अडचण देखील येत नाही। त्याच्यामुळे हा मंत्र जरीही आपल्याला मंदिरात जाणं शक्य नसेल दत्त जयंतीच्या दिवशी किंवा आपण कुठेही मठामध्ये केंद्रामध्ये कुठेही जाणं शक्य नसेल, कुठलीही अन्य सेवा करणे देखील शक्य नाही, तर हा एक मंत्र जो सांगितलेला आहे तो मंत्र अगदी एक वेळा एक माळ तरी नक्की करावा। कारण काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं कधीही बरेच। नक्कीच। तर पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हा मंत्र फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र प्रत्येकाने आवर्जून करा। ज्यांना काहीही सेवा करणे शक्य नाही त्यांनी तर हा मंत्र आवर्जून नक्कीच जपावा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।